क्वेश्चन काय आपला आजचा फर्स्ट, तर द सम ऑफ थ्री नंबर्स इज 6. द सम ऑफ थ्री नंबर्स इज 6. तीन नंबर्सची सम 6 आहे. इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3, म्हणजे तिसऱ्या नंबरला जर 3 ने मल्टिप्लाय केलं अँड ॲड इट टू द सेकंड नंबर वी गेट 11. जर थर्ड नंबरला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि ॲड केलं सेकंड नंबरमध्ये तर आपल्याला मिळतं 11. ठीक आहे. देन बाय ॲडिंग फर्स्ट अँड द थर्ड नंबर्स, by adding first and the third numbers, we get a number which is double the second number. by adding first and third number म्हणजे पहिला आणि तिसरा नंबर जर ॲड केला आपण तर आपल्याला एक नंबर मिळतो which is double the second number. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या नंबरला ॲड केल्यास आपल्याला दुसऱ्या नंबरची ट्वाईस मिळते किंवा दुप्पट मिळते. जसं फॉर एक्झाम्पल की पहिला नंबर 1 आहे, तिसरा नंबर 2 आहे, तर 1 + 2 होतं 3. तर आपल्याला जो सेकंड नंबर आहे त्याची ट्वाईस मिळते, म्हणजे सेकंड नंबर व्हायला पाहिजे आपला 1.5. किंवा इथे जर मी आता चेंज केलं थोडंफार, समजा पहिला नंबर आपला 3 आहे, ठीक आहे, आणि थर्ड नंबर समजा आपला 2 आहे, तर 3 + 2 किंवा ते आपण 3 + 5 घेऊ. ठीक आहे. तर फर्स्ट नंबर समजा 3 आहे आणि थर्ड नंबर समजा 5 आहे, तर 5 आणि 3 होईल 8. ठीक आहे. आणि ही दुसऱ्या नंबरच्या ट्वाईस असेल, म्हणजे दुसरा नंबर आपला असेल 4. ठीक आहे. कारण 4 दुने सुद्धा होतं 8, 4ची दुप्पट 8 होते. तो फर्स्ट आणि थर्ड नंबर ॲड केला आपण तर आपल्याला मिळतं सेकंड नंबरची ट्वाईस. ठीक आहे. तर ही झाली दिलेली इन्फॉर्मेशन. ठीक आहे. इथपर्यंत ही झाली गिवन इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्यानंतर यूज दिस इन्फॉर्मेशन अँड फाइंड अ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. म्हणजे ही इन्फॉर्मेशन आपल्याला वापरायची आहे आणि एक सिस्टम तयार करायचा ऑफ लिनियर इक्वेशन्स. ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला लिनियर इक्वेशन्स तयार करायचे आहे, दुसरं तिसरं काहीही करायचं नाही आहे. आणि फर्दर त्यांनी म्हटलं आहे की फाइंड द 3 नंबर्स युजिंग मॅट्रायसेस. आपल्याला तीनही नंबर शोधायचे आहेत युजिंग मॅट्रायसेस. ठीक आहे. सो सुरुवातीला जे शोधायचं आहे तेच कन्सिडर करायचं. जे शोधायचं आहे तेच कन्सिडर करायचं. ठीक आहे. तर सुरुवात पहा आपण इथे कशी करू. काय शोधायचं आहे आपल्याला? काय शोधायचं आहे आपल्याला? हॅलो, काय शोधायचं आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये? 3 नंबर्स. सो सुरुवातीला आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल? जे फाइंड आउट करायचं असतं तेच सुरुवातीला कन्सिडर करायचं. म्हणजे आपल्याला सुरुवातीला 3 नंबर्स कन्सिडर करायचे आहेत. 3 नंबर्स कोणते आहेत आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. म्हणून आपण व्हेरिएबल्स घेऊ, एक्स वाय झेड घेऊ किंवा ए बी सी घेऊ. आपल्याला जे पाहिजे ते अननोन व्हेरिएबल्स तुम्ही ॲज अ 3 नंबर्स घेऊ शकता. ए बी सी घ्या, एक्स वाय झेड घ्या, पी क्यू आर घ्या. पण जनरली आपण इक्वेशन्समध्ये काय करतो, तर इक्वेशन्समध्ये आपण एक्स वाय झेड यूज करतो. म्हणून आपण या ठिकाणी आपले 3 नंबर्स म्हणजे एक्स वाय आणि झेड कन्सिडर करू. सो लेट small x, small y and small z be the 3 numbers. ठीक आहे.
आपण एक्स वाय आणि झेड ला काय मानलं, 3 नंबर्स जे आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे. आता यात ज्या ऑर्डरने आपण हे लिहिले आहेत, ठीक आहे, त्याप्रमाणे हा पहिला नंबर आहे आपला, हा दुसरा नंबर आहे आणि हा तिसरा नंबर आहे. ठीक आहे. एक्स आहे आपला फर्स्ट नंबर, वाय सेकंड नंबर आणि झेड आहे आपला थर्ड नंबर. इन द सेम ऑर्डर ज्या ऑर्डरने आपण त्यांना लिहिलं आहे. ठीक आहे. आता या 3 नंबर्सचा वापर करून दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ. ठीक आहे. ही आहे आपली दिलेली इन्फॉर्मेशन आणि ही 3 सेगमेंट्समध्ये दिली आहे. पहिला सेगमेंट आहे द सम ऑफ 3 नंबर्स इज 6. सम ऑफ 3 नंबर्स काय आहे, 6. तर आपण इथे लिहू शकतो युजिंग गिवन इन्फॉर्मेशन, युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. काय आहे दिलेली इन्फॉर्मेशन, तर सुरुवातीला आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ठीक आहे, ती आपण वापरू स्टेप बाय स्टेप. फर्स्ट त्यापैकी जी इन्फॉर्मेशन आहे ती आहे की 3 नंबर्सची सम ऑफ 3 नंबर्स 6 आहे. आपण कन्सिडर केलेले 3 नंबर्स कोणते आहेत, आपल्यासाठी 3 नंबर्स कोणते आहेत, एक्स वाय झेड. सो आपण इथे लिहू शकतो पहिली कंडिशन मॅथमॅटिकली की द सम ऑफ 3 नंबर्स याने एक्स वाय अँड झेड इज इक्वल्स टू 6. म्हणजेच सम याने ॲडिशन, बरोबर आहे. आता सम त्याला ॲडिशनच्या फॉर्ममध्येच लिहितो आपण, पण त्याचा अर्थ ॲडिशनच होते असं नाही आहे, सबट्रॅक्शनही होऊ शकते. सपोज वाय जर निगेटिव्ह असेल तर तो ॲड होण्याऐवजी तो सबट्रॅक्ट होईल. ठीक आहे. तो सम म्हणजे आयदर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होते, पण ती लिहिल्या जाते ॲडिशनच्याच फॉर्ममध्ये. सम ऑलवेज लिहिल्या जाते ॲडिशन. सो ही झाली आपली पहिली इन्फॉर्मेशन की द सम ऑफ 3 नंबर्स इज 6. आपले 3 नंबर्स होते एक्स वाय आणि झेड. सो आपण लिहिलं एक्स प्लस वाय प्लस झेड. ही झाली आपली सम ऑफ 3 नंबर्स इज म्हणजे इज इक्वल्स टू 6. ठीक आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर सेकंड जी कंडिशन आहे आपण तिचा विचार करू. इफ वी मल्टिप्लाय थर्ड नंबर बाय 3. ठीक आहे. तिसऱ्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय केलं. तिसरा नंबर काय आपला झेड. सो थ्राइस ऑफ झेड. ठीक आहे. अँड ॲड इट टू द सेकंड नंबर. म्हणजे तिसऱ्या नंबरला 3 ने मल्टिप्लाय केलं आणि ॲड केलं कुठे, सेकंड नंबर. सेकंड नंबर म्हणजे वाय. तर आपल्याला मिळतं 11. आपल्याला काय मिळतं, 11 मिळतं. बरोबर आहे. ही आपली दुसरी कंडिशन आहे. ठीक आहे. ही आपली सेकंड कंडिशन. इफ वी मल्टिप्लाय द थर्ड नंबर बाय 3 अँड ॲड इट टू द सेकंड नंबर. तेच केलं आपण. आपला तिसरा नंबर होता झेड, याला 3 ने मल्टिप्लाय केलं, त्याच्यानंतर ॲड केलं सेकंड नंबरमध्ये. हा आपला सेकंड नंबर. ठीक आहे. हा आपला थ्राइस ऑफ थर्ड झालं हे. ठीक आहे. सो थर्ड नंबरला 3 ने मल्टिप्लाय करून सेकंड नंबरमध्ये ॲड केलं असतं आपल्याला मिळतं 11. ही होती आपली दुसरी कंडिशन. ठीक आहे. दुसरं इक्वेशन मिळालं. पण आता हे जे दुसरं इक्वेशन आहे यामध्ये काहीतरी मिसिंग दिसतंय आपल्याला. काय मिसिंग आहे सेकंड इक्वेशनमध्ये, एक्स मिसिंग आहे. सो आपण एक्स तिथे जोडून घेऊ कोइफिशियंट 0 घेऊन आणि त्याला प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहून टाकू. कारण आपल्याला आपले इक्वेशन्स जर सॉल्व्ह करायचे आहे पुढे जाऊन, कारण आपल्याला 3 नंबर्स शोधायचे आहेत, एक्स वाय आणि झेड शोधायचे आहेत. सो आपल्याला त्यांना मॅट्रिक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करावं लागेल. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू आपण, पण त्याआधी आपल्याला इक्वेशन्स प्रॉपर ऑर्डरमध्ये अरेंज करायचे असतात की जेणेकरून आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये इझिली एक्सप्रेस करता आलं पाहिजे. कोइफिशियंट मॅट्रिक्स, व्हेरिएबल मॅट्रिक्स, मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स. ठीक आहे. आणि त्यासाठी इक्वेशन्स तयार करत असताना ते असे लिहून घ्यायचे एकदा, म्हणजे आपण इक्वेशन्स तयार करतो तेव्हा की ते प्रॉपर ऑर्डरमध्ये असले पाहिजे. पुन्हा त्यांच्यात लुकआउट करायची गरज पडायला नको. ठीक आहे. सो म्हणून आपण इथेच याला प्रॉपर ऑर्डरमध्ये अरेंज करून घेऊ. एक्स मिसिंग आहे, सो मी इथे 0x लिहितो.
प्लस वाय प्लस 3z इक्वल्स टू 11 हे होईल आपलं सेकंड इक्वेशन. ठीक आहे, आपण याला प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहून घेतलं किंवा ऑर्डरली मॅनरमध्ये लिहून घेतलं. पहिल्या इक्वेशनला तशी काही गरज पडली नाही कारण ते ऑलरेडी ऑर्डरली मॅनरमध्येच आहे. आता येऊ आपण थर्ड. ठीक आहे, पहिली कंडिशन वापरली आपण दुसरी कंडिशन वापरली सेकंड इक्वेशनसाठी. आता वापरू आपण तिसरी. बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर. बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर. फर्स्ट नंबर आहे आपला एक्स, थर्ड नंबर आहे आपला झेड. सो मी काय केलं, फर्स्ट आणि थर्ड नंबर ॲड केलं. सो बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर वी गेट ए नंबर विच इज डबल दी सेकंड नंबर. सो आपण पहिल्या आणि तिसऱ्या टर्म्सना किंवा नंबर्सना ॲड केलं तर आपल्याला दुसऱ्या नंबरची ट्वाईस मिळत आहे. दुसऱ्या नंबरची ट्वाईस म्हणजे दुसरा नंबर काय आहे, दुसरा नंबर वाय, त्याची ट्वाईस, त्याची दुप्पट मिळते जर आपण पहिल्या आणि तिसऱ्याला ॲड केलं. म्हणजे एक्स प्लस झेड इक्वल्स टू ट्वाईस ऑफ वाय. ठीक आहे, प्रॉपर समजून घ्यायचं आहे. बाय ॲडिंग फर्स्ट अँड थर्ड नंबर, पहिला आणि तिसरा नंबर ॲड केला असता आपल्याला एक नंबर मिळतो जो विच इज डबल दी सेकंड नंबर, जो दुसऱ्या नंबरच्या डबल आहे. ठीक आहे, दुसऱ्या नंबरच्या काय आहे, डबल. तर फर्स्ट अँड थर्ड नंबर ॲड केला असता आपल्याला दुसऱ्या नंबरची काय मिळते, ट्वाईस. म्हणून आपण लिहिलं एक्स प्लस झेड म्हणजे द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर किंवा द ॲडिशन ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर इक्वल्स टू ट्वाईस दी सेकंड नंबर म्हणजे ट्वाईस ऑफ वाय. ठीक आहे, ही तुमची तिसरी सिच्युएशन आहे जी दिलेली आहे किंवा कंडिशन आहे जी दिलेली आहे. ठीक आहे, जर थर्ड ऑर्डर असेल तुमचा दिलेला क्वेश्चन तर त्यामध्ये 3 इक्वेशन्स निघतील, त्यासाठी 3 कंडिशन्स दिल्या असतील. जर सेकंड ऑर्डर असेल तर मग त्यामध्ये 2च कंडिशन्स असतील आणि त्यात 2च इक्वेशन्स तयार होतील. ठीक आहे, 3 व्हेरिएबल आहे तर समजून जायचं की हे थर्ड ऑर्डरवाला आहे तर त्यात 3 कंडिशन्स असतील म्हणजे 3 इक्वेशन्स असतील. तर हे झालं आपलं तिसरं इक्वेशन, पण हे सुद्धा प्रॉपर ऑर्डरमध्ये नाही आहे. वायची टर्म राईट हँड साईडला आहे, वायची टर्म राईट हँड साईडला चालत नाही आपल्याला, तिला लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ आपण आणि प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहून घेऊ. म्हणजे एक्स मायनस ट्वाईस ऑफ वाय प्लस झेड इक्वल्स टू 0. एक्स मायनस ट्वाईस ऑफ वाय प्लस झेड इक्वल्स टू 0. हे झालं आपलं तिसरं इक्वेशन. ठीक आहे, काय केलं आपण तर राईट हँड साईडला जो ट्वाईस ऑफ वाय होता त्याला आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन आलो आणि एक्स आणि झेडच्या मध्ये लिहिलं आपण, कारण त्याचा ऑर्डर दुसरा आहे. सो तो सेकंड पाहिजे, एक्स नंतरची सेकंड टर्म. ठीक आहे, सो इक्वेशन 1, 2 आणि 3 काय रिप्रेझेंट करतात, इक्वेशन 1, 2 आणि 3 काय रिप्रेझेंट करतात. तर इक्वेशन 1, 2 आणि 3 रिप्रेझेंट करतात एक सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन रिप्रेझेंट करतात, कारण एक लक्षात घ्या की आपण फक्त 3 नंबर्सचा वापर केला, एक्स वाय आणि झेड, आणि फक्त त्या 3 नंबर्सचा वापर करून 3ही इक्वेशन्स आपण तयार केले. म्हणजे 3ही इक्वेशनमध्ये जो एक्स वाय आणि झेड आहे तो सारखाच आहे. तो 3 कॉमन व्हेरिएबल्सचा वापर करून आपण हे 3 इक्वेशन्स तयार केले आणि म्हणून हे 3 इक्वेशन्स आपला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे. सो आपला पहिला क्वेश्चन तर सॉल्व्ह झाला इथे. यूज दिस इन्फॉर्मेशन अँड फाइंड ए सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन. आपण दिलेली इन्फॉर्मेशन वापरली आणि सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन शोधलं. ठीक आहे, पण तिथे लिहायची गरज नाही की इक्वेशन 1, 2 आणि 3 रिप्रेझेंट करता आपलं सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन असं लिहायची गरज नाही. ठीक आहे, सरळ आपण आता आपल्या दुसऱ्या एमकडे जाऊ. दुसरं एम आहे आपलं फाइंड द 3 नंबर्स युजिंग मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचा वापर करून 3 नंबर शोधायचे. आता हे 3 नंबर्स जर शोधायचे आपल्याला एक्स वाय आणि झेड तर आपल्याला हे जे इक्वेशन्स आहेत इक्वेशन 2 आणि 3 हे तिन्ही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतील. आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचे आपल्याला युजिंग मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचा वापर करून इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स आहेत, मेथड ऑफ इन्व्हर्शन, मेथड ऑफ रिडक्शन.
ठीक आहे. सो कोणत्या तरी आयदर दोनपैकी एका मेथडचा वापर करू आपण आणि आपले इक्वेशन्स काय करू, सॉल्व एक्स वाय आणि झेड शोधू, म्हणजे आपण 3 नंबर शोधू. ठीक आहे. सो एकदा इक्वेशन्स तयार झाले की नंतर आपण काय करू, तर हे इक्वेशन सॉल्व करू. ठीक आहे, युजिंग मॅट्रायसेस. आता मेथड कोणती सिलेक्ट करायची ती तुमची चॉईस आहे. आपण इथे मेथड ऑफ रिडक्शन वापरू. का मेथड ऑफ रिडक्शन वापरू, तर ती सोपी आहे. एकतर मेथड ऑफ रिडक्शन सोपी म्हणता येणार नाही, दोन्ही मेथड सोपे आहेत. ठीक आहे. मेथड ऑफ रिडक्शन ही कमीत कमी स्टेप्समध्ये होऊन जाते. मेथड ऑफ इन्व्हर्शनमध्ये इन्व्हर्स वगैरे शोधून मग ते ठेवावे लागते, मग मल्टिप्लाय करावं लागतं, मग इक्वेट करावं लागतं, तेव्हा जाऊन आपल्याला आपलं सोल्युशन मिळतं. रिडक्शनमध्ये तसं करायची गरज नाही. एकदा मॅट्रिक्स इक्वेशन तयार झालं आपलं, किंवा मॅट्रिक्स फॉर्म ऑफ इक्वेशन, की त्यामध्ये आपण आपली जी कोइफिशियंट मॅट्रिक्स असते, मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट, तिला आपण काय करतो, रिड्यूस करतो इंटू अप्पर और लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, मल्टिप्लाय करतो, इक्वेट करतो आणि आपल्याला आपले सोल्युशन मिळून जातात. ठीक आहे. सो आपण इथे वापरू मेथड ऑफ रिडक्शन. ठीक आहे. सो त्यासाठी आपण काय करू की इक्वेशन 1, 2 आणि 3 यांना आपण एक्सप्रेस करू इन मॅट्रिक्स फॉर्म. सो एक्सप्रेसिंग इक्वेशन 1, इक्वेशन 2 and इक्वेशन 3. ठीक आहे, इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू. सो इथे आपला मॅट्रिक्स फॉर्म जो प्रिव्हियसली असतो तोच असेल. ठीक आहे, तो काही वेगळा नाही आहे. मॅट्रिक्स फॉर्म असतो आपला मॅट्रिक्स कॅपिटल ए इंटू मॅट्रिक्स कॅपिटल एक्स इक्वल्स टू मॅट्रिक्स कॅपिटल बी, जिथे ए ही तुमची मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट्स, एक्स ही तुमची मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स आणि बी ही तुमची मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स. सो सांगा मला ए ही मॅट्रिक्स काय असेल, लवकर, फास्ट. ए ही मॅट्रिक्स आपली काय असेल, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. ठीक आहे, यांना आपण एक्सप्रेस करतो इन मॅट्रिक्स फॉर्म. सो मधले इक्वेशन स्किप करून घ्यायचे आहे, जिथे आपण काही थोडेफार चेंजेस केले ते इक्वेशन स्किप करून घ्यायचे. तर सांगा काय असेल आपली मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट्स, कॉलम वाईज सांगा. ठीक आहे, सांगताना 1 0 1 1 1 -2 1 3 1. ठीक आहे, इंटू एक्स ही आपली मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स असते, कॉलम मॅट्रिक्स एक्स वाय झेड इक्वल्स टू कॅपिटल बी ही आपली मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स 6 11 0. बरोबर आहे. सो आपण काय केलं की दिलेले जे इक्वेशन्स होते, म्हणजे आता दिलेले नाही, आपण तयार केलेले इक्वेशन्स आपण काय केलं, एक्सप्रेस केले इन मॅट्रिक्स फॉर्म. ठीक आहे. आता आपल्याला सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन्स आणि रो ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे आहेत. ठीक आहे, इथे आणि ए या मॅट्रिक्सला, म्हणजे जी आपली मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट्स आहे, त्या मॅट्रिक्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे इंटू आयदर अप्पर और लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे, अप्पर किंवा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं. सो इथे आपल्याला फर्स्ट रो फर्स्ट कॉलममधला एलिमेंट 1 दिसतोच आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, याचा वापर करू आणि या तिघांना 0 करून टाकू. ठीक आहे, त्यापैकी ऑलरेडी हा 0 आहेच. ठीक आहे, या 1ला आपल्याला 0 करायचा आहे. हा आहे थर्ड रोमध्ये. तो काय करू, आपण थर्ड रोमधनं फर्स्ट रो सबट्रॅक्ट करून घेऊ, 1 -1 0, आणि मग याला 0 करून घेऊ. ठीक आहे. सो इझिली आपली मॅट्रिक्स ही कन्वर्ट होऊन जाईल इंटू अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, डायगोनलच्या खाली असणारे एलिमेंट्स 0. ठीक आहे. सो याला 0 करायचं आहे पहिल्यांदा. तर काय राहील आपलं ट्रान्सफॉर्मेशन, R3 मध्ये आपल्याला बदल हवा आहे. सो R3ला चेंज करू, R3 मधनं R1 काय करून घेऊ, आपण सबट्रॅक्ट करून घेऊ. ठीक आहे. सो हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करा.
बाकी रोज आणि कॉलम्स जशाच तसे ठेवू आपण. पहिला रो जशाच तसा, ओके. सेकंड रो जशाच तसा. थर्ड रो मधनं फर्स्ट रो सबट्रॅक्ट करा. 1 - 1 0, ठीक आहे. -2 - 1 -3 आणि 1 - 1 0. बरोबर आहे. 1 - 1 0. सो इन दिस वे आपण काय केलं, आपलं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी अप्लाय केलं. ठीक आहे. आता यालाही 0 करू शकता तुम्ही. ठीक आहे. तसं नाही केलं 0, थोडंसं डोकं चालवलं तर काही फरक पडत नाही, कारण ऑलरेडी सेकंड आणि थर्ड रोमध्ये एक एलिमेंट 0 आहे आणि थर्ड रोमध्ये 2 एलिमेंट 0 आहे. एवढंही सफिशियंट असू शकतं इन सम केसेस. ठीक आहे. आता कसं म्हणाल तुम्ही, तर इथे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही या मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट्सनी तुम्ही आपल्या व्हेरिएबल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय कराल, पुढली स्टेप काय असते की आपण मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट जी रिड्यूस केलेली असते तिने आपण काय करतो, व्हेरिएबल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करून घेतो. बरोबर आहे. ही आपली पुढली स्टेप असते. ठीक आहे. जेव्हा मल्टिप्लाय करू आपण रो बाय कॉलम, तेव्हा 1 × x x, 1 × y y आणि +1 × z z. सेकंड रोनी जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा 0x 0, 1 × y y आणि 3 × z म्हणजे +3z. आणि जेव्हा आपण थर्ड रोनी या कॉलमला मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला फक्त मिळेल -3y. बरोबर आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट इक्वेशन जर तुम्ही लक्षात घ्याल तर पहिल्या इक्वेशनमध्ये 3 अननोन आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये 2 अननोन आहे आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये तुमचा एकच अननोन आहे. तर जेव्हा तुम्ही थर्ड इक्वेशनला इक्वेट कराल, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला y मिळून जाईल. मग तो y तुम्ही इथे वापराल, तुम्हाला z मिळून जाईल. मग y आणि z इथे वापरू तर तुम्हाला काय मिळून जाईल, x. ठीक आहे. सो म्हणून इथे रिड्यूस करताना ही एक गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची की आपला सेकंड रो आणि थर्ड रो, सेकंड आणि थर्ड रो, ठीक आहे, यामध्ये जर आपल्याला 1 आणि 2 झिरोज मिळत असतील, 1 आणि 2 झिरोज, मग ते सेकंडमध्ये मिळत असेल किंवा थर्डमध्ये मिळत असेल, पण एक कॉमन थिंग लक्षात ठेवायची की जो फर्स्ट कॉलम आहे यामध्ये 2 शून्य पाहिजेच पहिल्या कॉलममध्ये. ठीक आहे. म्हणजे एक त्यापैकी सेकंड रोमध्ये राहील आणि एक त्यापैकी थर्ड रोमध्ये राहील. जसे आपल्याला हे 2 शून्य दिसतात इथे. ठीक आहे. हे नेसेसरी आहे. आणि जो तिसरा शून्य आहे तो या 4 पैकी कोणत्याही एका स्पॉटवर असला तरी चालते. म्हणजे तो सेकंड रो सेकंड कॉलममध्ये असला तरी चालते, सेकंड रो थर्ड कॉलममध्ये असला तरी चालते, थर्ड रो सेकंड कॉलममध्ये असला तरी चालते आणि थर्ड रो थर्ड कॉलममध्ये असला तरीही चालते. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. आणि त्यामुळे इथे आपल्याला पुढे ट्रान्सफॉर्मेशन वापरायची गरज आहे की नाही आहे, कारण आपले 2 झिरोज बरोबर आपल्याला पाहिजे त्या स्पॉटवर आहे. म्हणजे पहिल्या कॉलममध्येच आहे दोन्ही झिरोज. ठीक आहे. म्हणजे एक आहे सेकंड रोमध्ये आणि एक आहे थर्ड रोमध्ये आणि उरलेला एक झिरो सुद्धा आहे. ठीक आहे. आणि उरलेला जो एक झिरो आहे त्याच्यासाठी काही ठरलेली जागा नाही आहे की तो कुठे इथेच पाहिजे की तिथेच पाहिजे, अशातला काही भाग नाही आहे. ठीक आहे. तो जर आपल्याला 3 झिरोज मिळून जात असतील सेकंड आणि थर्ड रोमध्ये, त्यापैकी 2 झिरोज आपले पहिल्या कॉलममध्ये असतील आणि बाकीचा एक झिरो हा सेकंड आणि थर्ड रोमध्ये कुठेतरी असेल, तर तिथेच काय करून घ्यायचं, मल्टिप्लिकेशन करून टाकायचं आणि सोल्युशन शोधायचं. कारण परफेक्टली तुम्हाला अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट करायची गरजच नाही. अप्पर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट केलं आपण तर काय मिळतं, झिरोजच मिळतात आपल्याला 3. ठीक आहे.
पण ते एक्झॅक्टली डायगोनलच्या खाली असतात. आणि जर लोअर ट्रायंग्युलरमध्ये केलं तर वरती 3 झिरोज मिळतात. ठीक आहे, पण इथेही आपल्याकडे 3 झिरोजच आहेत. ठीक आहे, भलेही आपण ही सध्या याला ना अप्पर ट्रायंग्युलर म्हणू शकत ना लोअर ट्रायंग्युलर, पण ही सफिशियंट आहे. ही मॅट्रिक्स आपल्याला सोल्युशन देऊ शकते. आणि ठीक आहे, या ठिकाणी आपण एक आयडेंटिफिकेशनसुद्धा केलं आहे की 3 पैकी जे 2 शून्य आहे ते आपल्याला पहिल्या कॉलममध्ये पाहिजे, म्हणजे एक्स हा 0 लागतोच. ठीक आहे, कारण त्या 2 झिरोजमुळे तुमचा एक्स 0 होऊन राहिला आहे. ठीक आहे, तर इथे आपण काय करून घेऊ, मल्टिप्लिकेशन करून घेऊ. ठीक आहे, मी राईट हँड साईडची मॅट्रिक्स लिहितो या ठिकाणी आणि तिथेही मी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून घेतो. काय करायचं आहे, R3मधून R1 सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, आणि R3ला चेंज करायचं. सो फर्स्ट रो ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज, थर्ड रो चेंज करतोय. थर्ड रोमधून फर्स्ट रो सबट्रॅक्ट करून, सो 0 - 6 -6. ठीक आहे, तर ही मॅट्रिक्स आता सफिशियंटली रिड्यूस झालेली आहे. सफिशियंटली म्हणत आहो मी. ठीक आहे, त्यामुळे आपण मल्टिप्लाय करून घेऊ. ठीक, आणि इक्वेट करून आपलं सोल्युशन काढू. सो करा मल्टिप्लाय रो बाय कॉलम. पहिल्या रोनी या कॉलमला मल्टिप्लाय करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 1 इंटू एक्स एक्स, 1 इंटू वाय वाय याने प्लस वाय, 1 इंटू झेड झेड याने प्लस झेड. मग या सेकंड रोनी मल्टिप्लाय करा. 0 इंटू एक्स 0x कन्सिडर करायची गरज नाही. 1 इंटू वाय वाय आणि 3 इंटू झेड 3z म्हणजे प्लस 3z. ठीक आहे, देन थर्ड रोनी मल्टिप्लाय करा. 0 इंटू एक्स 0, -3 इंटू वाय -3y आणि 0 इंटू झेड 0 म्हणजे आपल्याला मिळेल -3y. ठीक आहे, इंटू राहिलेलं नाही, इक्वल्स टू 6 11 -6. बरोबर आहे. सो काय केलं आपण की जी रिड्यूस झालेली किंवा केलेली सफिशियंटली रिड्यूस झालेली जी आपली मॅट्रिक्स ऑफ कोइफिशियंट्स होती, तिने आपण काय केलं, आपल्या व्हेरिएबल मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करून घेतलं. आता वापरू आपण इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस. ठीक आहे, सो इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस आपण यूज करू. सो इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस वापरून घेऊ आपण. या ठिकाणी काय मिळेल युजिंग इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस, दोन मॅट्रिक्स सारख्या ऑर्डरच्या इक्वल असतील तर करस्पॉन्डिंग एलिमेंट सारखे असतात. बरोबर आहे. सो एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू मिळेल आपल्याला 6. याला इक्वेशन 4 ने डिनोट करू, कारण 1 2 3 ऑलरेडी झाले आहेत. त्यानंतर y प्लस 3z इक्वल्स टू 11. ठीक आहे, आणि थर्ड आपल्याला -3y इक्वल्स टू -6. बरोबर आहे. युजिंग इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस, -3y इक्वल्स टू -6, मायनस ऑन बोथ साइड्स कॅन्सल, आणि 6 मध्ये 3चा भाग किती टाइम्स, 2 टाइम्स. सो y मिळून गेला आपल्याला 2. आता ही y ची व्हॅल्यू यूज करा इन इक्वेशन 5. सो युजिंग अबव व्हॅल्यू इन इक्वेशन 5. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये वापरली आपण, तर y म्हणजे 2. सो 2 प्लस 3z इक्वल्स टू 11. बरोबर आहे. सो 3z इक्वल्स टू 11 मायनस 2, या प्लस 2ला राईट हँड साईडला अरेंज केलं आपण. -2 11 - 2 9, आणि 3z इक्वल्स टू 9, तर z इक्वल्स टू 9/3. बरोबर आहे. 9ला जर 3ने डिवाइड केलं आपण तर आपल्याला z मिळून गेला 3. आणि आता y आणि z आपण इक्वेशन 4 मध्ये ठेवू. ठीक आहे, सो युजिंग अबव व्हॅल्यूज इन इक्वेशन 5 4. ठीक आहे, इक्वेशन 4 मध्ये आपण वापरल्या या व्हॅल्यूज, तर x प्लस y याने 2 प्लस z याने 3 इक्वल्स टू 6. ठीक आहे, x प्लस 2 प्लस 3 जर 6 होत असेल तर x किती, कारण आता हे फार सोपं आहे, 1.
ठीक आहे, कारण 1 आणि 2 आणि 3च 6 होतात. 1 + 2 + 3 6. तो आपल्याला एक्स मिळाला म्हणजे आपला पहिला नंबर मिळाला, वाय मिळाला म्हणजे आपला दुसरा नंबर मिळाला आणि झेड मिळाला म्हणजे आपला तिसरा नंबर. सो शेवटी आन्सर लिहिताना क्वेश्चनमध्ये ज्या प्रकारे विचारला आहे त्याच प्रकारे लिहायचं. ठीक आहे, जसे आपण इक्वेशन सॉल्व्ह करून शेवटी लिहून घेतो की x = 1, y = 2, z = 3 इज द रिक्वायर्ड सोल्युशन. असं इथे चालत नाही. असं जर लिहाल तर तो चेक करणेवाला तुमचा, जर त्याला वाटलं तर तो तुम्हाला 0 मार्क देऊ शकतो, कारण तुम्ही क्वेश्चनला अभिप्रेत असणारा आन्सर नाही लिहिला आहे. क्वेश्चनमध्ये विचारला आहे फाइंड द 3 नंबर्स. तर आपल्याला शेवटी तेच लिहावं लागेल की द 3 नंबर्स आर 1, 2 अँड 3. एक्स वाय झेड आपण हे आपल्याला समजण्यासाठी किंवा आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण त्यांना नावं दिली आहेत त्या 3 नंबर्सना. एक्स हा पहिला नंबर आहे, वाय हा दुसरा नंबर आहे आणि झेड हा तिसरा नंबर आहे. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये नाही सांगितलं आहे की एक्स वाय आणि झेड हे 3 नंबर्स आहेत. ठीक आहे, आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी कन्सिडर केलं आहे. म्हणून शेवटी आन्सर लिहिताना आपल्याला त्याच प्रकारे लिहायचा आहे ज्या प्रकारे विचारला आहे. सो आपण इथे लिहू शकतो की द 3 नंबर्स आर. The 3 numbers are 1, 2, 3. हे आपला आन्सर आहे. ठीक आहे, समजलं? ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन 3 किंवा तर या प्रकारचे क्वेश्चन आयदर 3 और 4 मार्क्ससाठी विचारले जातात. ठीक आहे, फ्रॉम द मॅट्रायसिस. आणि जनरली होतं असं की जी मेथड ऑफ रिडक्शन आहे आणि मेथड ऑफ इन्व्हर्शन आहे यावरचे क्वेश्चन्स तुमचे सेपरेट विचारण्याऐवजी, सेपरेट म्हणजे प्रिव्हियसली आपण जे क्वेश्चन्स पाहिले त्या प्रकारे, तसं या प्रकारे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय मेथड ऑफ रिडक्शन. 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. तर असे क्वेश्चन्स विचारण्याऐवजी थेरॉटिकल क्वेश्चन्सवर जास्त फोकस असतो. ठीक आहे, कारण त्यामध्ये जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली इन्फॉर्मेशन आपण आपल्याला एक्सप्रेससुद्धा करायची असते इन द फॉर्म ऑफ इक्वेशन्स आणि ती सॉल्व्ह करायची आहे. तर मग सॉल्व्ह करताना आपल्याला एकतर मेथड ऑफ इन्व्हर्शन वापरता येईल किंवा मेथड ऑफ रिडक्शनही वापरता येईल. ठीक आहे, त्यामुळे हे थेरॉटिकल क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत आणि हे जास्त रिपीटेडली विचारले जातात. तुम्ही प्रिव्हियस पेपर्स जर चेक केलं तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल या प्रकारचे थेरॉटिकल क्वेश्चन्स जे आहेत ते विचारण्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती थोडी जास्त आहे. तर पुढला एक क्वेश्चन पाहून घेऊ आपण. पहिल्यांदा क्वेश्चन आपण पाहू. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, then 3 pens and 2 books is rupees 150. ठीक है, the cost of 4 pencils, 3 pens and 2 books is rupees 150. 4 पेन्सिल, 3 पेन्स आणि 2 बुक्स यांची किंमत आहे 150. कॉस्ट म्हणजे काय होतं किंवा कॉस्ट प्राइस म्हणजे काय होतं, या 2-3 गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. कॉस्ट म्हणजे किंवा कॉस्ट प्राइस म्हणजे होते खरेदी किंमत. ठीक आहे, आणि एक असते सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस सुद्धा असतं आणि सेलिंग प्राइस सुद्धा होतं. तर हे होतं विक्री. जसं आता दुकानदार आहे तर त्याच्यासाठी ही सेलिंग आहे, तर ती झाली सेलिंग प्राइस, विक्री किंमत. आणि आपण खरेदी करतोय तर ही झाली कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत. या सेलिंग प्राइसमधून जर तुम्ही कॉस्ट प्राइस वजा केलं, म्हणजे सेलिंग प्राइसमधनं जर कॉस्ट प्राइस वजा केलं तर तुम्हाला मिळतं प्रॉफिट. म्हणजे समजा की तुमच्यापैकी एखाद्याने पेन्सिल समजा 5 रुपयाला घेतली. ठीक आहे, आणि एक्झामच्या वेळेस समजा एखाद्याला एक अर्जंट होती तर त्याला 10 रुपयाला विकली आपण. सो आपण घेतली होती 5 रुपयाला, विकली 10 रुपयाला. सो आपल्याला प्रॉफिट झाला 5 रुपीज. ठीक आहे, कारण पुढे आणखी एक असा क्वेश्चन आहे की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी येईल.
कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस आणि प्रॉफिटसुद्धा. सो आपण त्यावेळेस हे आपल्या कामात येईल. ठीक आहे. तर द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 3 पेन्स अँड 2 बुक्स इज ₹150. 4 पेन्सिल्स, 3 पेन्स आणि 2 बुक्स यांची किंमत 150 आहे. द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, 2 पेन्स अँड 3 बुक्स. 1 पेन्सिल, 2 पेन्स आणि 3 बुक्स यांची किंमत आहे 125. एकत्रित किंमत. देन द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स, 2 पेन्स अँड 3 बुक्स इज ₹175. 6 पेन्सिल्स, 2 पेन्स आणि 3 बुक्स. 6 पेन्सिल, 2 पेन्स आणि 3 बुक्स यांची किंमत आहे 175. एकत्रित किंमत. देन फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम युजिंग मॅट्रायसेस. ईच आयटमची आपल्याला कॉस्ट शोधायची आहे, खरेदी किंमत शोधायची आहे प्रत्येक आयटमची. ठीक आहे. आपल्याकडे किती आयटम्स आहेत? 3 आयटम्स आहेत, बरोबर आहे. एक आहे पेन्सिल, दुसरा आहे पेन आणि तिसरा आहे आपल्याला दिलेलं बुक. ठीक आहे. सो हे झाले 3 आपले आयटम्स. यांची आपल्याला कॉस्ट शोधायची आहे. ठीक आहे. आता कॉस्ट ही पर युनिट शोधली जाते. पर युनिट म्हणजे कॉस्ट पर युनिट म्हणजे एका युनिटला म्हणजे एका पेन्सिलची आपल्याला किंमत शोधायची, एका पेनची आणि एका बुकची. ठीक आहे. याला म्हणतो आपण कॉस्ट पर आयटम. ठीक आहे. सो आपल्याला एका पेन्सिलची कॉस्ट शोधायची आहे, एका पेनची कॉस्ट शोधायची आहे आणि एका बुकची सुद्धा काय शोधायची आहे? कॉस्ट. ठीक आहे. लाईकवाईज. सो जे फाइंड आउट करायचं आहे ते सुरुवातीला कन्सिडर करायचं. म्हणजे जर आपल्याला या 3 आयटम्सची कॉस्ट शोधायची आहे, सो सुरुवातीला आपल्याला या 3 आयटम्सची कॉस्ट कन्सिडर करावी लागेल. सो एका पेन्सिलची किंमत समजू आपण ₹X, एका पेनची कॉस्ट समजू आपण ₹Y आणि एका बुकची कॉस्ट समजू आपण ₹Z. ठीक आहे. सो जसं शेवटी या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे की फाइंड कॉस्ट ऑफ ईच आयटमची कॉस्ट शोधायची आहे. तर सुरुवातीला किंवा क्वेश्चनला सुरुवात करत असताना आपल्याला त्यापासूनच सुरुवात करायची आहे की द कॉस्ट ऑफ ईच आयटम म्हणजे प्रत्येक वस्तू जी आपण खरेदी करतोय त्या प्रत्येक वस्तूची किंमत आपल्याला शोधायची आहे. 3 वस्तू आहेत आपल्याकडे. सो आपण सुरुवातीला असं लिहू की द कॉस्ट ऑफ ए पेन्सिल म्हणजे एक पेन्सिल, किंवा तुम्ही असं लिहू शकता द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल इज ₹X, 1 पेन इज ₹Y अँड 1 बुक इज ₹Z. ठीक आहे. तर सुरुवात करू आपण या क्वेश्चनला. लेट द कॉस्ट ऑफ ए पेन्सिल इज ₹X. ठीक आहे. आता याला थोडं इम्प्रोवाइज करून लिहायचं, नाही तर लिहाल तुम्ही की द कॉस्ट ऑफ ईच आयटम इज ₹X, ₹Y अँड ₹Z. पण कोणत्या आयटमची किती कॉस्ट होईल हे तुम्हाला तिथे कळणार नाही किंवा कन्फ्युजन असेल. भलेही तुम्ही X पेन्सिलसाठी, Y पेनसाठी आणि बुकसाठी समजा Z समजत असाल, पण त्यात कन्फ्युजन होईल. म्हणून प्रत्येक आयटम स्पेसिफाय करायचं, कॉस्ट ऑफ ईच आयटम शोधायची आहे. सो ईच आयटम कन्सिडर करायचा आणि त्याची कॉस्ट कन्सिडर करून घ्यायची. सो द कॉस्ट ऑफ ए पेन्सिल इज ₹X. ठीक आहे. त्यानंतर ए पेन इज मी हे खाली लिहून घेतो. ठीक आहे. आपल्याला स्पेस थोडीशी मॅनेज करावी लागेल. द कॉस्ट ऑफ ए पेन्सिल इज ₹X. त्यानंतर द कॉस्ट ऑफ ए पेन इज ₹Y आणि द कॉस्ट ऑफ ए बुक इज ₹Z. ठीक आहे. सो
लेटचा वापर केला आपण आणि आपले जे आयटम्स होते त्यांना त्यांच्या कॉस्ट आपण असाइन केल्या, की एक पेन्सिलची कॉस्ट ₹X आहे, पेनची कॉस्ट ₹Y आणि बुकची कॉस्ट ₹Z आहे. तो जर शेवटी तुम्हाला कॉस्ट ऑफ ईच आयटम शोधायची आहे, म्हणजे तुम्हाला काय शोधायचं आहे? ॲज पर द क्वेश्चन आणि ॲज पर अवर डिक्लेरेशन. कॉस्ट ऑफ आपल्याला ईच आयटम जर शोधायची आहे, म्हणजे आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे? आपल्याला X, Y आणि Z शोधायचं आहे. ठीक आहे, X, Y आणि Z शोधायचा आहे, कारण आपण पेन्सिलची कॉस्ट ₹X समजली आहे, पेनची कॉस्ट ₹Y समजली आणि बुकची कॉस्ट ₹Z समजली. सो आपल्याला जर कॉस्ट ऑफ ईच आयटम शोधायचा आहे, म्हणजे आपल्याला X, Y आणि Z शोधायचं आहे. ठीक आहे, एक दोन क्वेश्चन्स चांगल्या प्रकारे समजून घेतले, ठीक आहे, की तुम्ही असे कितीही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर आपण कॉस्ट ऑफ ईच आयटम कन्सिडर करून घेतली. देर आर 3 आयटम्स, पेन्सिल, पेन अँड बुक्स. सो पेन्सिलची कॉस्ट कन्सिडर केली आपण, पेनची कॉस्ट कन्सिडर केली आणि बुकची कॉस्ट कन्सिडर करून घेतली. आता काय करू, की दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती यूज करू. सो युजिंग गिवन इन्फॉर्मेशन, दिलेली इन्फॉर्मेशन वापरतोय आपण. काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर ती आपण आता पाहू क्वेश्चनमध्ये, की काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे, सो फ्रॉम द बिगिनिंग पाहू आपण. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 4 पेन्सिल्स, 3 पेन्स आणि 2 बुक्स. ठीक आहे, किती आहे? ₹150. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 3 पेन्स अँड 2 बुक्स इज ₹150. 4 पेन्सिल, 3 पेन आणि 2 बुक यांची एकत्रित किंमत आहे 150. तर मला सांगा 4 पेन्सिल्सचे किती झाले? जर एका पेन्सिलची X किंमत आहे किंवा ₹X, तर 4 पेन्सिलची किती किंमत झाली? 4X. बरोबर आहे. तर 4 पेन्सिलसाठी 4X रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, देन 3 पेन्स, 4 पेन्सिल्स, 3 पेन्स, 3 पेन्सची एकत्रित किंमत, म्हणजे सॉरी 3 पेन्ससाठी आपल्याला किती द्यावे लागतील? जर एक पेन तुमचा Y रुपयाला आहे, 3Y, आणि 2 बुक्स, एक बुक तुमचं Z रुपये, 2Z. बरोबर आहे. आपण हे एकाच वेळेस खरेदी केले आहे. 4 पेन्सिल, 3 पेन्स, 2 बुक्स, ते आपल्याला ₹150 पडलं. ठीक आहे, सो 4 पेन्सिलसाठी 4X द्यावे लागतील, 3 पेन्ससाठी 3Y रुपीज द्यावे लागतील, 2 बुक्ससाठी 2Z रुपीज द्यावे लागतील आणि टोटल एकत्रित मिळून किती द्यावे लागतात आपल्याला? 150. सो 4X प्लस 3Y प्लस 2Z इक्वल्स टू 150. ही तुमची पहिली कंडिशन आहे. 4X म्हणजे 4 पेन्सिल्स प्लस 3Y म्हणजे 3 पेन्स आणि 2Z म्हणजे 2 बुक्स यांची एकत्रित किंमत आपल्याला पडली 150. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पहिलं इक्वेशन. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशन झालं. त्यानंतर सेकंड, दुसरी आपण जी या ठिकाणी कंडिशन दिली आहे त्याचा वापर करू. द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, एक पेन्सिल, 2 पेन, 2 पेन्स आहेत आणि 3 बुक्स. एक पेन्सिल, 2 पेन आणि 3 बुक्स यांची कॉस्ट आपल्याला पडली आहे 125. एक पेन्सिल, एक पेन्सिलची किंमत आहे ₹X. 2 पेन्स, ठीक आहे, 2 पेन्सची किंमत होईल ट्वाइस ऑफ Y प्लस 3 बुक्स, 3 बुक्सची किंमत होईल ट्वाइस ऑफ Z. ठीक आहे, सो एक पेन्सिल, 2 पेन्स आणि 3 बुक्स यांची एकत्रित किंमत आपल्याला किती पडली? 125. बरोबर आहे, 125.
आता तिसरी आपण या ठिकाणी दिलेली कंडिशन वापरू. द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स, 6 पेन्सिल्स, 2 पेन्स आणि 3 बुक्स. 6 पेन्सिल, 2 पेन्स आणि 3 बुक्स. 6 पेन्सिलसाठी किती द्यावे लागतील? 6x. 2 पेनसाठी द्यावे लागतील ट्वाइस ऑफ y आणि 3 बुक्ससाठी द्यावे लागतील आपल्याला थ्राइस ऑफ z. ठीक आहे. सो टोटल 6 पेन्सिल्स, 2 पेन्स आणि 3 बुक्ससाठी एकत्रित आपण किती रुपये दिले? 175, 175. बरोबर आहे. सो हे झाले आपले 3 इक्वेशन्स. एकदा आपण व्हेरिएबल डिफाईन केले, ठीक आहे. व्हेरिएबल म्हणजेच आता जनरली जे फाइंड आउट करायचं असतं तेच व्हेरिएबल्स असतात. हे मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की जसं इथे फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम, ईच आयटमची कॉस्ट शोधायची होती. सो सुरुवातीला आपण ईच आयटमची कॉस्टच कन्सिडर केली की पेन्सिलची किंमत x आहे, पेनची किंमत y आणि बुकची किंमत z आहे. तिथून आपण सुरुवात केली. मग आपण दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे ती यूज केली स्टेप बाय स्टेप. 3 कंडिशन्स दिलेल्या होत्या, 3 सिच्युएशन्स दिल्या होत्या. सो त्या तिन्ही कंडिशन्सचा वापर केला आणि 3 इक्वेशन्स तयार केले आपण. ठीक आहे. इक्वेशन 1, 2 अँड 3. सो आता इथे इक्वेशन 1, 2 आणि 3 आपण लिहिणार नाही. याचं कारण असं आहे की आपल्याला इथे जे एम आहे क्वेश्चनचं ते फक्त तुम्हाला x, y आणि z शोधणं आहे. म्हणजे पेन्सिलची कॉस्ट, पेनची कॉस्ट आणि बुकची कॉस्ट शोधणं आहे. इथे तुम्हाला असं नाही म्हटलं आहे की दिलेले इक्वेशन्स मॅट्रिक्स फॉर्ममध्येच कन्वर्ट करा, दिलेली इन्फॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. असं म्हटलं असतं तर आपण लिहिलं असतं की इक्वेशन 1, 2 आणि 3 हे तुमचे इक्वेशन्स आहेत जे आपण दिलेल्या इन्फॉर्मेशनचा वापर करून तयार केले आहे. ठीक आहे. सो इथे तसं लिहायची गरज नाही आहे. म्हणून आपण सरळ हे झाले आपले 3 इक्वेशन्स. ठीक आहे. यांना आपण आता काय करू? एक्सप्रेस करू इन मॅट्रिक्स फॉर्म लवकरात लवकर. सो एक्सप्रेसिंग अबव इक्वेशन्स, expressing above equations, ठीक है, in matrix form, in matrix form. किंवा तुम्ही तुमच्या सोयीसाठी एक लिहिण्याची पद्धत म्हणून याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2 आणि याला इक्वेशन 3 ने डिनोट करू शकता. ठीक आहे. डिनोट केल्यानंतर काही फरक पडणार नाही. सो आता दिलेले इक्वेशन्स आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू. मॅट्रिक्स फॉर्म असतो मॅट्रिक्स ए इंटू मॅट्रिक्स कॅपिटल एक्स इक्वल्स टू मॅट्रिक्स बी. आता इथे आपण मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स एक्स, मॅट्रिक्स बी ठेवून देऊ. सो मॅट्रिक्स ए, मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स 416, देन 322 आणि 233. ठीक आहे. into the variable matrix x, y and z equals to capital B ही मॅट्रिक्स आहे तुमची 150, 125, 175. ठीक आहे. आता काय करू आपण? तर आता जी आपली मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स आहे तिला आपण रिड्यूस करू आयदर इंटू अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. चॉईस आपली आहे. तो आपण इथे अप्पर ट्रायंग्युलरसाठीच जाऊ. म्हणजे हे 3 एलिमेंट्स आपण काय करून घ्यायचे आहेत? 0 करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला जर अप्पर ट्रायंग्युलरमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर जो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आहे तिथे काय पाहिजे आपल्याला? म्हणजे इथे काय पाहिजे? इथे काय लागतो? 1 लागतो. बरोबर आहे. कारण जर इथे 1 असेल या पोझिशनला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तर त्याचा वापर इझिली केला जाऊ शकतो. त्याच्या खाली असलेले एलिमेंट्स जे आहेत सेम कॉलममध्ये त्यांना 0 करण्यासाठी. हे आपण सुरुवातीपासून डिस्कस करत आहोत जेव्हापासून आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स वगैरे पाहिले. ठीक आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल? इथे जर 1 पाहिजे आपल्याला तर आपण काय करू की सेकंड रो आणि फर्स्ट रो काय करून घेऊ? इंटरचेंज करून घेऊ. फर्स्ट आणि सेकंड रो काय करून घेऊ? इंटरचेंज. म्हणजे तिथे आपल्याला 1 मिळून जाईल. सो या ठिकाणी काय करू आपण? फर्स्ट रो आणि सेकंड रो काय करू? इंटरचेंज करू. सो R1 इंटरचेंजेस विथ R2. ठीक आहे. हे आपलं ट्रान्सफॉर्मेशन राहील. पहिलं R1 आणि R2 काय करून घेऊ आपण? इंटरचेंज. तर आपल्याला काय मिळेल?
1 2 3, ठीक आहे, 4 3 2 आणि 6 2 3, ठीक आहे. पहिला आणि दुसरा रो आपण एक्सचेंज केला, ठीक आहे. ही सेकंड मॅट्रिक्स आपली ॲज इट इज व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स वाय आणि झेड इक्वल्स टू राईट हँड साईडला सुद्धा तेच करायचं आहे. सो 125 150 आणि 175, ठीक आहे. तर काय केलं आपण, फर्स्ट आणि सेकंड रो एक्सचेंज केला. आता इथे मिळाला आपल्याला 1, ठीक आहे. आता याचा वापर करू याला आणि याला 0 करण्यासाठी. सो पहिल्यांदा काय करू, या 1ला म्हणजे फर्स्ट रोला 4ने मल्टिप्लाय करू आणि सेकंडमधून सबट्रॅक्ट करून घेऊ आणि मग त्याच 1ला म्हणजे फर्स्ट रोला 6ने मल्टिप्लाय करू आणि थर्ड रोमधून काय करून घेऊ, सबट्रॅक्ट. सो सेकंड रो चेंज करायचा आहे, हा एलिमेंट 0 पाहिजे आपल्याला. त्यासाठी काय करू आपण, R2 मधनं म्हणजे 4 मधनं 4 टाइम्स R1 काय करून घेऊ, सबट्रॅक्ट करून घेऊ, बरोबर आहे. R1ला 4ने मल्टिप्लाय करून R2 मधून काय करून घेऊ, सबट्रॅक्ट. त्यानंतर R3 सुद्धा चेंज करायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण काय करू की R3 मधनं 6 टाइम्स R1 सबट्रॅक्ट करू, म्हणजे R1ला 6ने मल्टिप्लाय करू आणि R3 मधनं काय करू, सबट्रॅक्ट. हे ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करा. पहिला रो जशाच तसा, तिथे आपल्याला काहीही करायचं नाही आहे, ठीक आहे. देन आता सेकंड रो मधनं आपण काय करतोय, 4 टाइम्स फर्स्ट रो काय करतोय, सबट्रॅक्ट. सो मी इथे सेकंड रो लिहून घेतो. सेकंड रो आहे तुमचा 4 3 2, ठीक आहे. हा आहे तुमचा सेकंड रो. आणि 4 टाइम्स फर्स्ट रो जर आपण केलं म्हणजे पहिल्या रोला 4ने मल्टिप्लाय केलं, 4 गुणिला 1 4, 4 दुणे 8 आणि 4 गुणिला 3 12, सॉरी 4ने जर मल्टिप्लाय केला आपण सेकंड रोला फर्स्ट रोला, तर आपल्याला मिळेल 4 8 आणि 12 आणि करायचा आहे सबट्रॅक्ट. सो 4 - 4 0, 3 - 8 -5, 2 - 12 -10. सो इथे मिळून जाईल आपल्याला 0 -5 -10, बरोबर आहे. त्यानंतर थर्ड रो मधनं आपल्याला काय करायचं आहे, तर 6 टाइम्स द फर्स्ट रो आपल्याला काय करून घ्यायचा आहे, सबट्रॅक्ट, ठीक आहे. सो थर्ड रो इथे मी लिहून घेतो, किंवा न लिहिता सुद्धा केल्या जाऊ शकतं, थोडंसं इमॅजिनेशन चांगलं जर असेल तर. सो थर्ड रो आहे तुमचा 6 2 3, यामधनं तुम्हाला 6 टाइम्स फर्स्ट रो म्हणजे R1ला 6ने मल्टिप्लाय करायचं. सो 6 6 दुणे 12, 6 गुणिला 3 18 आणि हे करायचं आपल्याला सबट्रॅक्ट. सो 6 - 6 0, 2 - 12 -10 आणि 3 - 18 -15. सो इथे मिळेल आपल्याला 0 -10 -15, ठीक आहे, इंटू ही व्हेरिएबल मॅट्रिक्स आपली जशाच तशी इक्वल्स टू राईट हँड साईडलाही तसेच ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करायचे. पहिला रो जशाच तसा, तिथे आपण काहीही करत नाही आहोत. त्यानंतर काय करतो आपण की सेकंड रो मधनं 4 टाइम्स द फर्स्ट रो काय करतोय, सबट्रॅक्ट. सेकंड रो म्हटलं तर तुमचा 150, हा आहे तुमचा सेकंड रो, ठीक आहे. सो 150 मधनं 4 टाइम्स फर्स्ट रो. आता 4 टाइम्स फर्स्ट रो म्हटलं तर 4 टाइम्स 125, 150, ठीक आहे. R2 मधनं आपल्याला 4 R1. सो R2 आहे 150 -4 इंटू R1 आहे 125. सो 150 - 4 इंटू 125, सॉरी 4 इंटू 125 किती होतात, 500. तो जर 150 मधून आपण 500 काढले तर किती मिळतील, 350, 350, बरोबर आहे. देन नेक्स्ट R3 मधून आपल्याला 6 टाइम्स R1 सबट्रॅक्ट करायचा. R3 मधून 6 टाइम्स R1 सबट्रॅक्ट करायचा. R3 म्हणजे 125, सॉरी 175 मधनं तुम्हाला 6 टाइम्स R1 म्हणजे 6 इंटू 125 सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 175 मायनस 6 टाइम्स 125 किती होतात,
750 750 होतील. सो 175 मधून 750 काढले किती राहतात? 175 मधून 750 जर काढले आपण तर किती राहतात? किती राहतात? 750 मधनं जर आपण 175 काढले तर किती राहतील? 575. बरोबर आहे. -575. ठीक आहे. देन हे दोन एलिमेंट्स झाले आपले 0. ठीक आहे. आता याला 0 करायचं आहे. तर -10 जो तुमचा थर्ड रो सेकंड कॉलममध्ये आहे याला 0 करायचा आहे. याला जर 0 करायचा आहे तुम्हाला तर तुम्हाला याचाच वापर करायचा आहे. म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलममध्ये असणारा. तुम्ही याचा वापर करू शकत नाही. फर्स्ट रोचा वापरच करू शकत नाही. ठीक आहे. काही रूल्स होते जे आपले जे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यामधलेच रूल्स आहेत हे. ठीक आहे. तर याला 0 करायचा आहे तुम्हाला तर तुम्हाला याचाच वापर करावा लागेल. ठीक आहे. जर म्हणजे सेकंड रोचा जर तुम्ही फर्स्ट रोचा वापर केला तर कदाचित इथे तुमचा बदल होऊ शकतो. जर तुम्हाला इथे नो चेंज पाहिजे म्हणजे बदल नको आहे तर मग सेकंड रोचाच वापर करायचा. ठीक आहे. तर सेकंड रोचा म्हणजे जो -5 आहे -10च्या वरती असणारा त्याचा वापर करू आणि याला आपण 0 करून घेऊ. ठीक आहे. सो -10 मध्ये जर आपण 10 ॲड केले 10 काय केले ॲड तर आपल्याला 0 मिळते. सो 10 कुठून आणू आपण? तर हा जो -5 आहे म्हणजे सेकंड रो आहे याला आपण 2नी मल्टिप्लाय करू. -5ला 2नी मल्टिप्लाय करून घेऊ. -10 होईल. आणि हे ॲड करण्याऐवजी काय करून घेऊ आपण? सबट्रॅक्ट. सो -10 काय होऊन जाईल? +10. बरोबर आहे. सो आपलं ट्रान्सफॉर्मेशन काय राहील? आपण R2ला 2नी मल्टिप्लाय करू आणि R3 मधनं काय करू? सबट्रॅक्ट करू. R2ला 2नी मल्टिप्लाय करू, R3 मधनं सबट्रॅक्ट करू आणि हे ट्रान्सफॉर्मेशन इथे अप्लाय करू. सो अप्लाय करा. फर्स्ट रो तुमचा ॲज इट इज 1 2 3. सेकंड रो ॲज इट इज. आपला चेंज जो आहे तो थर्ड रोमध्ये आहे. ठीक आहे. थर्ड रोला चेंज करतोय. थर्ड रोमधनं तुमचं ट्वाइस ऑफ सेकंड रो सबट्रॅक्ट करतोय. सो थर्ड रो मी इथे लिहून घेतो. थर्ड रो आहे तुमचा 0 -10 -15 आणि ट्वाइस ऑफ सेकंड रो जर लिहायला गेलो मी तर दुसऱ्या रोला जर 2नी मल्टिप्लाय केलं तर 0 -10 -20. बरोबर आहे. 2नी मल्टिप्लाय केलं सेकंड रोला आणि हे करायचं आहे सबट्रॅक्ट. सो मायनस 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 आणि मायनस. 0 - 0 0. -10 मायनस ऑफ -10 मायनस ऑफ -10 +10 -10 +10 0 आणि -15 मायनस ऑफ -20 म्हणजे -15 +20 5. ठीक आहे. 20 मधून 15 काढले तर राहतील 5. सो आपल्याला मिळेल इथं 0 0 5. ठीक आहे. इंटू ही मॅट्रिक्स आपली X Y आणि Z ॲज इट इज पॅड झाला आहे बहुतेक इक्वल्स टू राईट हँड साईडला सिमिलर आपण ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते अप्लाय करून घेऊ. सिमिलर ट्रान्सफॉर्मेशन. सो फर्स्ट आणि सेकंड रो राईट हँड साईडला ॲज इट इज 125 -350 ॲज इट इज. ठीक आहे. आणि थर्ड रो चेंज करतोय. थर्ड रो मधनं ट्वाइस ऑफ द सेकंड रो आपण करतोय सबट्रॅक्ट. सो थर्ड रो आहे तुमचा -575 -575. ठीक आहे. यामधनं आपल्याला ट्वाइस ऑफ सेकंड रो काय होता आता? ट्वाइस ऑफ सेकंड रो हा आहे तुमचा सेकंड रो. -350ला 2नी मल्टिप्लाय केलं
काय होतं -700 -700 आणि काय करायचं आहे सबट्रॅक्ट. हा झाला तुमचा R3, हा तुमचा ट्वाईस ऑफ R2 आणि R3 मधनं ट्वाईस ऑफ R2 करायचा आहे सबट्रॅक्ट. म्हणजे -575 मायनस ऑफ -700 किती किती राहतील 125 बरोबर आहे. तो इथे राहील तुमचा 125 कारण 500 आणि 200 700 होतात. सो जर 700 मधून 500 काढले तर 200 राहतील आणि 700 मधून 575 काढले तर मग 125 राहतील. ठीक आहे. सो इन धिस वे आपण काय केलं की थर्ड रो मधनं ट्वाईस ऑफ सेकंड रो आपण काय करून घेतलं सबट्रॅक्ट. ठीक आहे. आता आपली मॅट्रिक्स ही रिड्यूस झालेली आहे इंटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर काय करून घेऊ आता मल्टिप्लिकेशन करून घेऊ. आपली जी रिड्यूस झालेली मॅट्रिक्स आहे आणि आपली व्हेरिएबल मॅट्रिक्स. सो आपल्याला काय मिळेल 1 इंटू एक्स एक्स. ठीक आहे. 2 इंटू वाय 2y म्हणजे +2y प्लस 3 इंटू झेड म्हणजे +3z. ठीक आहे. देन सेकंड रोनी मल्टिप्लाय केलं तर 0 इंटू एक्स 0x कन्सिडर करायची गरज नाही. -5 इंटू वाय -5y -10 इंटू झेड म्हणजे -10z. ठीक आहे. आणि जर या थर्ड कॉलम रोनी मल्टिप्लाय केलं या कॉलमला तर 0 इंटू एक्स 0x 0 0 इंटू वाय 0y तो सुद्धा 0 आणि 5 इंटू झेड ओनली 5z. ठीक आहे. इक्वल्स टू ही मॅट्रिक्स तुमची 125 -350 आणि 125 ॲज इट इज. ठीक आहे. तर आता वापरू आपण इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस. मल्टिप्लिकेशन झालं आहे आपलं. सो आपण इथे यूज करू इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस. सो युझिंग इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस काय मिळेल आपल्याला. इक्वालिटी ऑफ मॅट्रायसेस जर आपण यूज केली तर एक्स प्लस ट्वाईस ऑफ वाय प्लस ट्वाईस ऑफ झेड इक्वल्स टू 125. ठीक आहे. हे आपलं इक्वेशन नंबर 4 असेल. ठीक आहे. 1 2 3 आपण आधीच वापरला आहे. त्यानंतर -5y -10z इक्वल्स टू -350. हे असेल आपलं इक्वेशन नंबर 5 आणि 5z इक्वल्स टू 125 हे असेल आपलं थर्ड इक्वेशन. तर 5z इक्वल्स टू 125 तर z किती 125 ला 5 ने डिवाइड करा. (125 भागीला 5 किंवा 125 डिवायडेड बाय 5 किती होतात 25 कारण 25 गुणिले 5 125. आता ही z ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये वापरा. सो युजिंग above value in equation 5. तर सॉरी इथे एक चूक केली आपण. हा -5y आहे. ठीक आहे. सो 5 मध्ये जर वापरला आपण तर -5y. ठीक आहे. -10 इंटू झेड म्हणजे 25 इक्वल्स टू -350. ठीक आहे. तर -5y -10 इंटू 25 म्हणजे 250. 10 गुणिले 25 250 इक्वल्स टू -350. या -250ला राईट हँड साईडला घेऊन जा म्हणजे -5y इक्वल्स टू -350 प्लस 250. ठीक आहे. सो देअरफॉर -5y इक्वल्स टू -350 प्लस 250 म्हणजे 350 मधनं 250 काढून घ्या. किती राहील -100 बरोबर आहे कारण 350 निगेटिव्ह आहे. सो -5y इक्वल्स टू -100 तर y इक्वल्स टू काय मिळेल y इक्वल्स टू मायनस ऑन बोथ साइड्स कॅन्सल. ठीक आहे. -5 y इक्वल्स टू -100. ठीक आहे. मायनस ऑन बोथ साइड्स कॅन्सल. 100 मध्ये 5चा भाग 20 टाइम्स. सो y इक्वल्स टू मिळाला आपल्याला 20. हा झाला तुमचा y.
ठीक आहे. आणि आता y आणि z ची व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये वापरा. सो आपल्याला नेक्स्ट पेजवर जावं लागेल. ठीक आहे. सो युजिंग अबव व्हॅल्यूज म्हणजे y आणि z इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये वापरू. इक्वेशन 4 काय आपलं तर एकदा पाहून घेऊ आपण. इक्वेशन 4 आहे आपलं x + 2y + 3z = 125. z आहे आपला 25, y आहे आपला 20. ठीक आहे. सो x + 2 × y म्हणजे 20 + 3 × z म्हणजे 25 = 125. सो x + 20 × 2 होतात 40, 25 × 3 होतात 75 = 125. 40 आणि 75 किती होतात? 70 आणि 40 110 आणि 5 115 बरोबर आहे. 115. ठीक आहे. सो 40 + 75 याने 115 = 125. सो 115 मध्ये असं काय ॲड केलं आपण म्हणजे x की जेणेकरून 125 मिळेल? 10. 115 आणि 10 125. किंवा 115 ला राईट हँड साईडला घेऊन जा, 125 मधनं 115 काढा तर तुम्हाला मिळेल 10. ठीक आहे. इक्वेशनला ऑलवेज बॅलन्सिंग स्टेटमध्ये पाहायचं की x + 115 जर 125 होत असेल, ठीक आहे, तर x तुमचं 10 असायला पाहिजे. ठीक आहे ना. जसं वजनाचा एखादा काटा असतो, आपल्या इथे वजन करतात, तुम्ही मार्केटमध्ये जाता कुठेही जाता, ठीक आहे, दोन्ही साईडला वजन बॅलन्स असतं. तसंच इक्वेशनचंही असतं की इक्वेशनसुद्धा दोन्ही साईडला बॅलन्स पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इकडे जर 125 आहे तर इकडे 125च पाहिजे, त्या पद्धतीने विचार करायचा. सो 115च आहे इकडे म्हणजे x तुमचे 10 असायला पाहिजे. सो 10 जर ॲड केले 115 मध्ये तर होतील 125. तर तुम्ही डायरेक्टली ती व्हॅल्यू जी आहे ती ग्रॅब करू शकता. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी ते राईट हँड साईडला न्या, मग सबट्रॅक्ट करा असं लिहायची गरज नाही प्रत्येक वेळेस. सो x मिळाला आपल्याला 10. ठीक आहे. सो म्हणून आपण आपला आन्सर लिहू शकतो. शेवटी आपल्याला काय विचारलं होतं, फाइंड द कॉस्ट ऑफ इच आयटम. प्रत्येक आयटमची कॉस्ट. आता आपल्याकडे तिन्ही आयटमची कॉस्ट आहे. द कॉस्ट ऑफ ए पेन्सिल इज ₹x होती. x मिळाला आहे आपल्याला 10. म्हणजे आता काय झालं, कॉस्ट ऑफ ए पेन्सिल ₹10. कॉस्ट ऑफ ए पेन ₹y होतं, y मिळाला आहे 20. सो कॉस्ट ऑफ ए पेन झाली ₹20. आणि कॉस्ट ऑफ ए बुक इज z मिळाला आहे 25. म्हणजे द कॉस्ट ऑफ ए बुक इज ₹25. सो शेवटी आपण लिहू शकतो प्रत्येकाची कॉस्ट. आणि म्हणून आपला आन्सर इथे क्वेश्चनला अभिप्रेत असणारं लिहून घ्यायचं. देअरफॉर द कॉस्ट ऑफ ए पेन्सिल, ठीक आहे, इज ₹x म्हणजे 10. ठीक आहे. त्यानंतर द कॉस्ट, सॉरी इथे ऑफ राहिला. ठीक आहे. द कॉस्ट ऑफ ए पेन इज ₹y म्हणजे 20. आणि द कॉस्ट ऑफ ए बुक इज ₹z म्हणजे 25. ठीक आहे. तर हे आपलं आन्सर आहे. समजलं? ठीक आहे. तर असे काही क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करून पहा. ठीक आहे. एक क्वेश्चन तुमच्यासाठी, हा क्वेश्चन नंबर 4, सॉरी क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे. हे तुम्हाला होमवर्क. आपण आता जे क्वेश्चन्स पाहिले 2 त्या प्रकारचेच क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सो हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्क. क्वेश्चन्स मार्क करून घ्या तुमची जी काही वेळ असेल त्या प्रकारे. केले क्वेश्चन्स मार्क? क्वेश्चन्स मार्क केले काय?
ठीक आहे, तर आज आपण इथेच थांबू. बाकीचे क्वेश्चन्स आपण उद्याला पाहू आणि हा चॅप्टर एंड करून घेऊ. ठीक आहे, थँक्यू.